त्यात आपण काही बोललो ना तर आणखीन प्रॉब्लेम होईल. किती नाही बोलायचा. आपल्या औषधीची अवस्था झाली तर आपण नाही बोलत कोण बोलणार? कोण बोलणार म्हणजे? बाकीची माणसं पण हत ना घरात, ती बोलतील. सरिता, माझी औसाई. तुमची औसा तशी ह्यांची पण औसा. हे थोरले म्हणून ह्यांका सगळा मिळता आणि हे धाकटे म्हणून मिळता. फक्त दागिने मिळवूसाठी औस हवी आहे काय त्यांका? त्यांची काय जबाबदारी नाही हा काय? सरिता, तर ह्या सगळ्या बोलूची ही वेळ नाही. हीच बोलूची वेळ. हा सगळ्या बाबतीत पुढे पुढे जातास आणि मग सगळं स्वतःच्या अंगावर येता. आई अगं थांब ना जरा तू. थांब काय थांब? तुझ्या बापाशी कळत नाही हा. ह्या सगळा त्यांका अडकवूसाठी चालला हा. कोण अडवते दादाला? आम्ही. मग तुम्ही करा ना फोन तुमच्या मित्रात आणि विचारा जा, आयंका काय केला असता? वहिनी, आपल्याकडे काहीच पुरावे नाहीयेत. हा बघितलास काय हो? आयंका काय झाला हा आणि ह्या सगळा दिसत असताना अभिराम भाऊजी विचारतात पुरावं काय हा, आणि तुम्ही त्या विश्वासरावाक फोन केला. मी म्हणते एवढं कसलो राग तुमच्या डोक्यात सदान कदा? ह्या सगळा तुमच्या रागानेच होता हा. तुमचो नेने काकां वांगडा वाद होतो म्हणा नेनेंच्या खुनांचो आरोप तुमच्यावर इलो. त्या अजयाक या रागामुळेच तुम्ही मारला होतास. त्या मारल्याची चौकशी पण तुमचीच झाली होती. अहो, तुमच्या मनात हा ता सगळा तुम्ही तोंडावर बोलता, पण हाय बाकीची माणसं अशी नाही हत. ता काय बोलणार नाही म्हणून दिसून येत नाही. तुम्ही दिसून येतात आणि म्हणाल तुमच्या अंगावर सगळा येता. सरिता, हे बघ, प्रत्येक वेळेला जे चुकीचं आहे ना त्याच्या विरोधात आम्ही सुद्धा बोललेलो आहोत. मग ह्या जा सगळा झाला ता बरोबर झाला काय? सांगा ना, ह्या जा सगळा झाला ता बरोबर झाला काय? ह्या सगळा कित्या झाला? विश्वासरावान अंगारो दिल्यान म्हणालच ना. मग अभिराम भाऊजी असा कित्या म्हणतात की पुरावं होयो? माधव भाऊजी पण गप हत. सगळी माणसं मूग गिळून गप बसतात. सरिता, आता आरडाओरड करून काही फायदा आहे का? काय होणार आहे का? बघा, लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण
एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.